नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण आलोय इंडोनेशियामधल्या जावा बेटावरच्या बेस्ट बांडुंग प्लस. या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तांकुबान पेराऊ ज्वालामुखी बघायला. इथं आल्यानंतर पहिल्या गेटवर आपल्याला एंट्री फीज देऊन आपल्याला तिकीट काढावं लागते आणि एंट्री फीज दिल्यानंतर पुढं आल्यानंतर लगेच त्यांनी एका भिंतीवर त्यांच्या जे काय इंडोनेशियामधलं जे काही कल्चर आहे तर त्यांनी ते चितारले आणि ते बघायला खूप भारी होतं. आणि त्यानंतर जरा पुढं जात असताना जो काही प्रवास आहे 8-10 किलोमीटरचा जो प्रवास तुम्हाला जो सापडणार आहे तो पूर्ण निसर्गरम्य वातावरणातनं आहे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला ज्वालामुखी दिसतोय. आता हा जो तांकुबान पेराव जो ज्वालामुखी आहे ना तर तो बांडुंगपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पण तो जो ज्वालामुखी आहे तो आत्ता रिसेंटला म्हणजे 2019ला तो फुटला होता आणि आत्ता तो सुप्त अवस्थेमध्ये आहे. आत्तासुद्धा तिथनं तुम्हाला धूर येताना दिसतोय. आणि हा जो काय ज्वालामुखी आहे त्याच्यामध्ये बरेचसे उद्रेक झालेत. म्हणजे हा एकदाच फुटला अशातला भाग नाही आहे. आणि हे जे तांकुबान पेराव जे नाव त्यांनी दिलं आहे ना हे कशासाठी दिलं आहे तर जे काही उलटलेली नाव असते त्या नावेचा जसा आकार असतो तो आकार आपल्याला तसा दिसतोय त्या ज्वालामुखीसारखा म्हणून ते नाव दिलं आहे. ॲक्च्युली हे तसं एक पर्यटन स्थळ आहे आणि तसं तिथं बघायला गेलं तर 3 ज्वालामुखी आहेत. क्वाह राटू, क्वाह उपस आणि क्वाह डोमास. आणि त्यापैकी जो आपण हा समोर बघतोय तो हा क्वाह राटू आहे. ह्याच्या शेजारीच क्वाह उपस आहे. पण तो उपस आहे तो आत्ता प्रज्वलित अवस्थेत आहे आणि तो आत्ता तिथं कधी फुटू शकतो म्हणून आपल्याला तिथं जायला एंट्री नाही आहे. आणि क्वाह डोमास जो आहे ना तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. तिथं गरम पाण्याचे झरे वगैरे आहेत. आता जो आपण बघणार आहे तो क्वाह राटू हा जो ज्वालामुखी आहे हा 2019 नंतर आत्ता तुम्हाला बघायला मिळतोय आणि 2019लाच फुटला होता. आता तुम्हाला जे दिसतंय सल्फर जळालात असल्यामुळे तिथला जो धूर निघतोय त्या धुरामध्ये SO2 असतोय आणि तो थोडासा आपल्यासाठी जरा घातक असतोय. आणि हा जो ज्वालामुखी दिसतोय ह्या ज्वालामुखीमध्ये तुम्हाला येलो कलरची पावडर दिसते बघा समोर तो पूर्णपणे सल्फर आहे आणि जो धूर निघतोय याचा अर्थ तो सल्फर जळत आहे. आणि इथं जे पाणी दिसतंय हे पाणी पूर्णपणे गरम पाणी आहे. एवढं गरम पाणी उकळतं पाणी आम्ही समोर बघितलं ते. आणि इथं बराच वेळ आपण थांबू शकत नाही. बराच वेळ थांबलं तर या जो काही धूर आहे या धुरामुळे जरा थोडंसं आपल्याला श्वसनाला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आपण इथं थोडाच वेळ जाऊन येतोय आणि बरेच लोक मास्क वगैरे वापरतात. म्हणजे बघण्यासाठी एवढं असं दृश्य जबरदस्त होतं. एवढं मोठा ह्यूज असं ज्वालामुखी बघितल्यानंतर असं डोळ्याचं पारणं फिटलं. म्हणजे हे असं कधी बघायला मिळेल का ह्याची गॅरंटी नव्हती. पण बेस्ट सीन बघायला मिळाला आणि तो आम्ही एन्जॉय केला. जर तुम्ही इंडोनेशियामध्ये येणार असाल तर हा ज्वालामुखी नक्की बघा. एकदम जबरदस्त ज्वालामुखी आहे. धन्यवाद.